आपले स्वातंत्र्यवीर सावरकर इथे शिकले होते आणि ते इथे राहायचे. तर त्यांची रूम जेव्हा त्यांचं जयंती वगैरे असते त्यावेळेस सो फायनली वी आर हिअर इन FC रोड. हा पूर्ण रोड जो आहे तो FC रोड आहे, म्हणजे फर्ग्युसन कॉलेज रोड इथून चालू होतो. आणि ह्याला संत ज्ञानेश्वर महाराज चौक देखील म्हटलं जातं. इथे पूर्वी ज्ञानेश्वर महाराजांचं मंदिर होतं छोटंसं, ते काढलं आणि आता इकडे दुकानं झाली आहेत भरपूर. सो चौकात जे मंदिर होतं ते इकडे घेण्यात आलं. चौकातून थोडंसं पुढे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पादुका मंदिर. ज्ञानेश्वर महाराजांची मूर्ती आणि त्याच्याच मागे विठ्ठल रुक्मिणी यांची मूर्ती आहे. अतिशय सुंदर असं मंदिर आहे. कधी आलात या चौकामध्ये तर नक्की भेट द्या. सुंदर परिसर आहे. सो गाईज फायनली मी आत्ता फ्री झाली आहे. तर मी आता तुम्हाला फर्ग्युसन कॉलेजची टूर देणार आहे. पण त्याआधी मी तुम्हाला फर्ग्युसन कॉलेजची छोटीशी हिस्ट्री सांगणार आहे, इतिहास सांगणार आहे. तर फर्ग्युसन कॉलेज हे 1881मध्ये म्हणजे 1881 साली त्याचं काम चालू झालं होतं आणि 1885मध्ये ते काम पूर्ण झालं होतं. तर फर्ग्युसन कॉलेज या कॉलेजला नाव कसं पडलं आणि खूप जुनं काम आहे तसंच आहे. आत्ता नवीन डेव्हलप झालेलं आहे थोडंसं, त्यामध्ये बऱ्याच काही गोष्टी डेव्हलप झालेल्या आहेत. सो त्या डेव्हलपिंग गोष्टी पण मी तुम्हाला दाखवणार आहे. पण अगदी जुन्या पद्धतीचं सगळं बांधकाम आहे. 1881 सालीमध्ये डेक्कन एज्युकेशन सोसायटीने आणि त्याचे जे लँडर्स होते त्यांनी सुरू केलं होतं. त्याच्यानंतर फर्ग्युसन कॉलेजला फर्ग्युसन कॉलेज हे का म्हटलं तर आपले सर मिस्टर जेम्स फर्ग्युसन आहेत. त्यांनी ह्या कॉलेजला आणि न्यू इंग्लिश स्कूलला ज्यावेळेस डेव्हलपमेंट करत होते तेव्हा त्याच्यात इंटरेस्ट दाखवला होता आणि त्यात मदतही केली होती. तेव्हापासून फर्ग्युसन कॉलेजला फर्ग्युसन कॉलेज असं नाव पडलं, असं त्याचा इतिहास आहे. इथल्या काही गोष्टी ह्या अजूनही तशाच जुन्याशा आहे. 130 वर्ष होऊन गेली ह्या कॉलेजला, अजूनही ते काम तसंच्या तसंच आहे. तर इथली लायब्ररी, पुन्हा बरेचसे सेलिब्रिटीजसुद्धा इथून शिकून गेलेले आहेत. राम गणेश गडकरी म्हणा, लागू म्हणा, किंवा बरेच असे ॲक्टर्स आहेत, डिरेक्टर्स आहेत, त्यांचं शिक्षण इथून झालं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपले स्वातंत्र्यवीर सावरकर, ते सुद्धा इकडूनच शिकून गेले. तर सो आहे हे फर्ग्युसन कॉलेजचं नवीन डेव्हलपमेंट. इथे सगळे फॅशन डिझायनिंगच्या कोर्सेस वगैरे शिकवले जातात. वेगवेगळे डिपार्टमेंट आहेत इथे. समोर इकडे जे दिसतं डेव्हलपमेंट केलेलं आहे, अतिशय सुंदर वाटतं. म्हणजे कोणी म्हणणार नाही की हे नवीनच डेव्हलपमेंट आहेत म्हणून, जुन्या स्टाईलचंच आहे. आता लॉ कॉलेजचा गेट, इथे लॉ शिकवलं जातं. दिसेल की ही हॉस्टेलची बिल्डिंग आहे, खूप जुनी आहे, ही नवीन नाही आहे. बरेच वर्ष होऊन गेलेले ह्या हॉस्टेलला. लॉ कॉलेज स्टुडंट्स आणि हा सावरकर इथे शिकले होते आणि ते इथे राहायचे. तर त्यांची रूम जेव्हा त्यांचं जयंती वगैरे असते त्यावेळेस त्या रूमला छान सजवलं जातं आणि तिथे प्रेयर्स वगैरे केले जातात, प्रार्थना म्हटली जाते. फर्ग्युसन बॉईज हॉस्टेल, फर्ग्युसन कॉलेज बॉईज हॉस्टेल. इकडे स्वातंत्र्यवीर सावरकरांची रूम आहे,
त्यांनी इथे अभ्यास केला होता. इथे ते शिक्षण घेतलं होतं त्यांनी फर्ग्युसन कॉलेजमध्ये. ही आहे फर्ग्युसन कॉलेजची लायब्ररी. अतिशय जुनी अशी लायब्ररी आहे ही. ह्या लायब्ररीमधले फर्निचर हे आजही खूप जुने आहेत. तसेच आहेत, लाकडी फर्निचर्स आहेत जे त्यावेळेस इंग्रजांच्या काळामध्ये होते, तर ते तसेच्या तसेच आहेत. सो बॅक साइड ऑफ द लायब्ररी आहे हे, मागची बाजू आहे आणि भरपूर मोठी आहे लायब्ररी. हे बघा, उंच अशी. खाली लायब्ररीची बरीचशी पुस्तकं आहेत, जुने आपले इतिहास वगैरे. आणि इकडे फर्ग्युसन कॉलेजचे वेगवेगळे फेस्टिवल सेलिब्रेट केले जातात. खूप फेस्टिवल असं, जेव्हा फेस्टिवल सीझन येतो त्यावेळेस इकडे फेस्टिवल इतक्या मोठ्या धुमधडाक्यात, फर्ग्युसन कॉलेज इतकं छान सजवलं जातं मुलांनी. आर्टवर्क असतो आणि मग वेगवेगळे डेज सेलिब्रेट केले जातात. सो ज्या पद्धतीने तुम्हाला दिसतंय, ही लायब्ररीची फ्रंट बाजू आहे. तर मी तुम्हाला संपूर्ण लायब्ररी आता दाखवते. माझ्या मागे जे आहे ती पूर्ण मोठी लायब्ररी आहे. ही सगळी लायब्ररी आणि सगळं जुनं काम आहे, यात काही नवीन नाही आहे. आतमधले फर्निचर वगैरे ते सगळे जुने आहेत, सगळे जुने आहेत. अतिशय सुंदर, छान वाटतं तिथे गेल्यावरती. पॉझिटिव्ह वाटतं, मस्त वाटतं. हे आहे गेट नंबर 2. बरंच चालावं लागतं, खूप पुढे आहे. आणि त्या साईडला इकडे सायकोलॉजी वगैरे, सायकॅट्रिक असे वेगवेगळे फॅकल्टीज आहेत. ही बिल्डिंग माझ्यासाठी खूप खास आहे, कारण ह्या बिल्डिंगमध्ये माझं कॉन्व्होकेशन झालं होतं. मला इकडे माझं डिग्री सर्टिफिकेट्स मिळालं होतं. कॉन्व्होकेशन खूप धूमधडाक्यात छान असं साजरं झालं होतं. हे ॲम्फी थिएटर आहे, जुनं असं. सो इकडे वेगवेगळे क्लासेस आहेत. हा बाहेर निघण्याचा गेट आहे ह्या दिशेला. खूप लांब आहे, तुम्हाला कळेलच. खूप इकडे वेगवेगळे क्लासेस घेतले जातात. फिजिक्स, बायोलॉजी, मॅथमॅटिक्स, कम्प्युटर सायन्स, सायकॅट्रिक, सायकोलॉजीचे असे वेगवेगळे कॉलेजेस आहेत. सो आता आपण अशा ठिकाणी आलो आहोत जिथे बॉटनी, झूलॉजी असे वेगवेगळे स्टडीज केले जातात. आय नो तुम्हाला सगळ्या बिल्डिंग्स खूप सेम दिसत असतील, पण अनुभव खरंच खूप वेगळा आहे. सगळं कारण हे कामच 1881 सालाचं आहे. म्हणजे 1885 साली ते काम पूर्ण झालं होतं आणि त्यावेळेस बनवल्या गेलेल्या ह्या बिल्डिंग आहेत. थोडेफार चेंजेस हे केले जातात, पण अजूनही बाहेरचं जे विटकाम वगैरे, दगडी काम आहे ते आहे तसंच्या तसंच आहे. इकडे झाडं वगैरे खूप मेंटेन केली जातात. हे जिओलॉजी आणि बॉटनीचं डिपार्टमेंट आहे. जिओलॉजी इकडे आहे आणि त्याच्या ऑपोजिट साईडला ही बिल्डिंग जी आहे ती बॉटनीची आहे. सो इकडे त्यामुळे झाडांचं खूप वेगवेगळ्या प्रकारची झाडं तुम्हाला पाहायला भेटतील. इकडे स्टुडंट्स दिसतील तुम्हाला, तर मॅम त्यांना शिकवत आहेत त्यांच्या जे काही सब्जेक्टशी रिलेटेड गोष्टी असतील त्या. पुन्हा एकदा नवीन अशी पण जुनी आपली छान सुंदर अशी बिल्डिंग आणि छान ग्रीनरीने सजवलेलं सुंदर असं नेचर आहे इकडे. सो इकडे क्रिएटिव्हिटी वगैरे ह्या गोष्टी शिकवल्या जातात. ॲक्च्युली मी सांगेल तितकं कमी आहे, इतके इकडे कोर्सेस आहेत. सो इथे आता डिझायनिंगचा कोर्स आहे,
फॅशन डिझायनिंगचा कोर्स आहे, लँडस्केप वगैरे असे खूप वेगवेगळ्या प्रकारचे कोर्सेस इथे घेतले जातात. ते मी तुम्हाला दाखवेलच. ग्राफिक्स, इंटिरियर डिझायनिंग वगैरे डिझाईनशी रिलेटेड तुम्हाला सगळ्या गोष्टी इकडे शिकायला भेटतील. ज्वेलरी डिझायनिंग वगैरे. तर फर्ग्युसन कॉलेज हे स्वतःतच एक असं एक वेगळं जग आहे. सो फायनली आपण गेट 1च्या इथे आलेलो आहोत. इथे थोडा वेळ बसते कारण चालून चालून खरंच पाय खूप दुखले आणि गेट 3 पासून गेटपर्यंत 1पर्यंत येण्यासाठी जवळजवळ 1.5-2 तास सहज लागतात. तुम्ही आलात तर तुम्ही लगेच पोहोचायला अर्धा तास तरी लागतो चालायला डिस्टन्स कव्हर करायला. पण तुम्हाला सगळ्याच गोष्टी बघायच्या असतील तर 2-3 ताससुद्धा कमी आहेत कारण इतक्या बारीक सारीक आणि छान छान गोष्टी आहेत. आता जसं तुम्ही माझ्या मागे बघाल तर ही इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च सेंटर आहे, मॅनेजमेंटचं सेंटर आहे. रिसर्चसुद्धा इथे केलं जातं. शेवटी माझ्या मागे पार्किंगचं सेंटर देखील आहे. तर अशा एकाच बिल्डिंगला लागून बऱ्याचशा बिल्डिंग आहेत आणि तिथे खूप साऱ्या गोष्टी शिकवल्या जातात. फर्ग्युसन कॉलेज हे स्वतःमध्येच एक खूप मोठं जग आहे, खूप सुंदर आहे. मी प्रयत्न केला आहे की 3 तासाचा जो फर्ग्युसनचा टूर आहे तो मी अगदी शॉर्टमध्ये तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. आय होप तुम्हाला आवडेलच. फर्ग्युसन कॉलेजचा रोड हा सुरू होतो इकडून आणि हे समोर जे आहे ते डेक्कनचा स्टॉप आहे, म्हणजे तिथून डेक्कनचा स्टॉप म्हणून ओळखला जातो. समोर आहे गुड लक कॅफे. अतिशय सुंदर अशी चहा, कॉफी आणि बन मस्का मिळतो तिथे. जर तुम्ही आलात कधी इकडे तर नक्कीच भेट द्या, अनुभव घ्या. आणि एफ सी रोडची खासियत अशी आहे की खूप सारे हॉटेल्स, खूप सारे फूड्स आणि बायकांचा आवडीचा विषय म्हणजे शॉपिंग. तर इकडे 4 नंतर खूप शॉपिंगला गर्दी होते. चला मग एफ सी रोडला. आणि एफ सी रोड हा खूप मोठा आहे. जितका मोठा एफ सी रोड आहे तितकंच मोठं कॉलेज आहे. ह्या रोडवर चालताना तुम्ही जर कधी थकला असाल तर बसण्याची देखील खूप उत्तम अशी सोय केलेली आहे. झाडं आहेत त्यामुळे उन्हाळ्यात त्याचा काही प्रॉब्लेम येत नाही. ह्या हॉटेलला तुम्ही ओळखलत का? वाडेश्वर हॉटेल. सो वाडेश्वर हॉटेल खूप स्पेशल आहे. हॉटेल्समध्ये मुंबई पुणे मुंबई ह्या फिल्मची शूट झाली होती. त्याच्यामध्ये दाखवण्यातसुद्धा आलं होतं. मुक्ता बर्वे आणि स्वप्नील जोशी यांनी शूट केलेलं होतं. छान हॉटेल आहे. मी देखील आलेली आहे. तुम्ही देखील या जर कधी इथे आलात तर. आणि इकडे बरेचसे हॉटेल्स खूप छान आहेत. ह्या रोडवरचे जवळजवळ सगळेच हॉटेल्स खूप छान आहेत आणि या सगळ्या गोष्टी तुम्हाला अवेलेबल होतील. सबवेपासून ते मराठी थाळीपर्यंत. पराठा म्हणू नका, शॉपिंग सेंटर म्हणू नका, सगळ्या गोष्टींचा अनुभव तुम्हाला ह्या रोडवरती येईल. खूप सुंदर छान अशी जागा आहे फिरण्यासाठी, चिल करण्यासाठी खूप छान आहे. हा फर्ग्युसनचा मेन गेट आहे. सो इकडे अलाउड नाही आहे जाणं कारण इकडेच लेडीज हॉस्टेल्स वगैरे आहेत. त्यामुळे चालत चालले गेट 1पासून गेट 2कडे चालली आहे. गेट 2च्याच तिथे खूप टाईट सिक्युरिटी आहे. तिकडे आतमध्ये एंट्री ही फारशी होत नाही. सो मी बाहेरूनच तुम्हाला दाखवते गेट 2. गेट 2च्या इथे मी खूप पुढे गेल्यानंतर
तिकडे मी तुम्हाला एक शूट केलेला होता आणि त्यावेळेस बोलले होते की इकडे गेट 2 आहे म्हणून. तर येस, हा गेट 2 आहे आणि इथून बरंच पुढे चालत जावं लागतं. एक 5-7 मिनटं चालत जावं लागतं. मग सेंट्रल एरिया आहे तो. त्यानंतर मग बऱ्याचशा गोष्टी, खूप सारे कॉलेजेस, फॅकल्टीज वेगवेगळ्या तिकडे तुम्हाला पाहायला. सो मला ट्रेन मिळालेली आहे, इंटरसिटी एक्सप्रेस. सो मला नेहमीप्रमाणे छान अशी सीट मिळाली, बट मिडल मिळालेली आहे. लेट्स गो टू मुंबई. सो येस गाईज, या प्रकारे मी ठाण्यामध्ये पोचलेली आहे. माझ्या मागे तुम्हाला स्टेशन दिसत असेल. सो आत्ताच जस्ट ठाण्यात पोहोचले. घरी गेल्यावर आता बोलते, खूप दमली आहे. तर फायनली मी घरी पोचले. आवरलं माझं, जस्ट आवरलं, जेवण वगैरे झालं. खूप जास्त दमले, लॉंग ट्रिप होती. तर तुम्हाला फर्ग्युसन कॉलेजची पूर्ण ट्रिप, पुण्याची ट्रिप कशी वाटली मला नक्की सांगा. आणि नेक्स्ट टाईम तुम्हाला पुण्यामधल्या कुठल्या स्थळाला भेट द्यायला किंवा पाहायला आवडेल, कुठलं स्थळ पाहायला आवडेल हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ कसा वाटला, फर्ग्युसन कॉलेज कसं वाटलं हे मला नक्की नक्की सांगा. तोपर्यंत सगळ्यांची काळजी घ्या, स्वतःची काळजी घ्या. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय. शुभरात्री.